जेव्हा आपण हा स्विच सुरू करतो आणि विद्युत प्रवाह सुरू होतो तेव्हा आपला पंखा फिरू लागतो. अशी सगळी उपकरणे जी विजेचे रूपांतरण फिरत्या गतीमध्ये करतात त्यांना आपण विद्युत चलित्र किंवा इंग्लिशमध्ये इलेक्ट्रिक मोटर असं म्हणतो. ही उपकरणे वॉशिंग मशीन, ड्रिल मशीन किंवा अगदी इलेक्ट्रिक कारसारख्या अनेक ठिकाणी वापरली जातात. पण मोठा प्रश्न असा आहे की विजेचा प्रवाह म्हणजे विद्युत प्रवाह जो मूलतः फक्त वाहून जाणारे इलेक्ट्रॉन्स आहेत ते छोटे छोटे इलेक्ट्रॉन्स पंख्यासारख्या वस्तूला कसा काय फिरवतात. तर या व्हिडिओमध्ये आपण तेच रहस्य बघणार आहोत. त्याचं उत्तर आहे चुंबक. म्हणजेच काय? चुंबकीय क्षेत्र हे बल लावते. इलेक्ट्रिक मोटर या चुंबकाच्या बलाचा वापर करून विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या तारेला फिरवण्यासाठी करतात. तर या व्हिडिओमध्ये हे नेमकं कसं होतं ते आपण बघूया. तर चला 2 चुंबकांपासून सुरुवात करूया. हे 2 चुंबक एक चुंबकीय क्षेत्र निर्माण करतील जे आपल्या विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या तारेला ढकलतील किंवा ओढतील म्हणजे त्यावर बल प्रयुक्त करतील. आणि एक साधी तार घेण्यापेक्षा आपण इथे एक आयताकृती वेटोळे घेऊया ज्यातून विद्युत प्रवाह वाहतोय. वेटोळे हे कोणत्याही आकाराचे असू शकते पण आयताकृती असल्यास त्याचे विश्लेषण करणे आपल्याला सोपे होईल. आणि जर तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की आपण वेटोळे का घेत आहे तर तेही लवकरच तुमच्या लक्षात येईल. आता विद्युत प्रवाह कुठून येतो आहे, बॅटरी वगैरे कुठे आहे याची सध्या काळजी करू नका. आपण याबद्दल नंतर बोलूयाच. तर या आयताकृती वेटोळ्याची प्रत्येक बाजू चुंबकीय क्षेत्रात विद्युत प्रवाह वाहून नेणारी तार आहे. याचा अर्थ प्रत्येक बाजूवर बल प्रयुक्त होईल आणि परिणामी हे वेटोळे हलू लागेल. हे वेटोळे कसे फिरेल हे शोधण्यासाठी आपल्याला वेटोळ्याच्या प्रत्येक बाजूवर कार्य करणाऱ्या बलाची दिशा शोधावी लागेल. मग हे करण्यासाठी आपण आधी पाहिला होता तो फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम वापरू शकतो, ज्यात आपण आपला डावा हात वापरतो, आपले बोट अशा प्रकारे ताणतो, आपला अंगठा बलाची दिशा दाखवेल, तर्जनी आपल्याला चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवेल आणि मधलं बोट विद्युत प्रवाहाची दिशा सांगेल. प्रत्येक बाजूवरचं बल शोधण्यासाठी आपल्याला फक्त आपली बोटे विद्युत प्रवाह आणि चुंबकीय क्षेत्रानुसार ठेवावी लागतील आणि अंगठा आपल्याला बलाची दिशा सांगेल. मग आपल्याला हा डाव्या हाताचा नियम तारेच्या प्रत्येक बाजूवर लागू करावा लागेल. तुम्ही हे स्वतः करून पाहू शकता का? या ठिकाणी व्हिडिओ थांबवा आणि तुम्ही हे स्वतः करून बघा आणि बलाची दिशा शोधता येत आहे का ते पहा. ठीक आहे, तर चला आता एकत्र मिळून करूया. या गुलाबी तारेपासून सुरुवात करूया. विद्युत प्रवाह हा आतल्या दिशेने आहे आणि चुंबकीय क्षेत्र डावीकडे आहे. जर आपण आपल्या डाव्या हाताची बोटे इथे ठेवली तर ती अशा प्रकारे दिसतील. लक्षात घ्या अंगठा वरच्या दिशेने आहे आणि म्हणून आपल्याला हे कळू शकतंय की बल हे वरच्या दिशेने लागतंय. आता जर आपण हाच डाव्या हाताचा नियम या बाजूला लागू केला तर आपण पाहू शकतो की बल हे खालच्या दिशेने कार्य करते. आणि जर तुम्ही या 2 उरलेल्या बाजू बघितल्या तर विद्युत प्रवाह आपल्याला लक्षात येतो तो चुंबकीय क्षेत्राला समांतर आहे म्हणजे पॅरलल आहे. आणि आपण यापूर्वी पाहिलं आहे की जेव्हा विद्युत प्रवाह चुंबकीय क्षेत्राला समांतर असतो तेव्हा हे चुंबकीय क्षेत्र त्यावर बल प्रयुक्त करू शकत नाही. म्हणजे या 2 तारांवर किंवा या आयताच्या या 2 बाजूंवर कुठलेही बल प्रयुक्त होत नाही आहे. तर मग इथे बल वरच्या दिशेने लागतंय, इकडचं बल खालच्या दिशेने लागतंय आणि परिणामी आपले वेटोळे हलू लागेल. पण ते नेमकं कसं होईल हे पहा. हा माझा बोर्ड आहे. अशी कल्पना करा की हेच ते रेक्टँग्युलर आयताकृती वेटोळे आहे. याच्या डाव्या बाजूला वरच्या दिशेने बल लागतंय आणि उजव्या बाजूला खालच्या दिशेने. म्हणून मग हे अशा प्रकारे फिरेल. पहा, अशाच घड्याळाच्या दिशेने आपले हे वेटोळे सुद्धा फिरेल. पहा, घड्याळाच्या दिशेने आपले आयताकृती वेटोळे सुद्धा फिरते. आता जसं जसं हे वेटोळं फिरत जातं त्या तारेवरील आणि या तारेवरील बल तेच राहतात कारण चुंबकीय क्षेत्र अजूनही त्याच दिशेने आहे. विद्युत प्रवाहसुद्धा स्क्रीनच्याच दिशेने आहे, तो बदलला नाही आहे. म्हणजे इथे बल अजूनही वरच्या दिशेने लागेल आणि इथे खालच्या दिशेने. पण आता तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की या उरलेल्या ज्या 2 बाजू आहेत त्यावर प्रयुक्त होणाऱ्या बलांचं काय? आधी त्या चुंबकीय क्षेत्राला समांतर होत्या पण आता त्या समांतर नाही आहेत. मग या 2 तारांवर कोणते बल कार्य करेल का
तर हो, करेल. आणि हे बल या वेटोळ्याच्या फिरण्यावर परिणाम करेल का? नाही. का नाही करणार? चला बघूया. जर आपण या तारेला डाव्या हाताचा नियम लागू केला तर लक्षात घ्या, चुंबकीय क्षेत्र डावीकडे आहे, विद्युत प्रवाह खालच्या दिशेने आहे. म्हणजे जर तुम्ही डाव्या हाताचा नियम लागू केला तर आपण पाहू शकतो की बल हे स्क्रीनच्या दिशेने आहे, म्हणजे आतल्या दिशेने. त्याचप्रमाणे या बाहेरच्या दुसऱ्या तारेला नियम लागू केला तर इथे बल स्क्रीनच्या बाहेर येत आहे. ही बले या दोन तारांवर कार्य करत आहे. पण ती काय कार्य करत आहे? ती या वेटोळ्याला बाहेरच्या दिशेने ओढते आहे आणि दुसरं बल त्या वेटोळ्याला आतल्या दिशेने ओढत आहे. जसं की या बोर्डला मी दोन्ही बाजूंनी फक्त ओढते आहे. हे दोन्ही बल एकमेकांना रद्द करतील आणि परिणामी काहीच होणार नाही. म्हणून या दोन्ही बलांमुळे वेटोळ्याचं फिरणं काही होणार नाही. म्हणून मग या दोन्ही बलांना पूर्ण फिरण्याच्या गतीमध्ये आपण दुर्लक्षित करू शकतो, कारण या दोन्ही बलांचा त्या वेटोळ्याच्या फिरण्याशी काहीही संबंध नाही. आता आपले वेटोळे फिरते आहे, पण लवकरच आपल्याला एका समस्येचा सामना करावा लागेल. आपण पाहू शकतो की जर आपण आपला बोर्ड परत घेतला तर आपल्याला हा बोर्ड सतत घड्याळाच्या दिशेने फिरवायचा असेल तर लक्षात घ्या, उजवीकडच्या बाजूला बल नेहमी खाली लागलं पाहिजे आणि डावीकडच्या बाजूचं बल नेहमी वरच्या बाजूने असलं पाहिजे. त्यांना नेहमी या नियमाचे पालन करावे लागेल. इथे काय होतं आहे, एकदा काही गुलाबी तार उजवीकडे आली की लक्षात घ्या, उजवीकडचं बल वरच्या दिशेने कार्य करू लागतं आणि डावीकडचं बल हे आता खालच्या दिशेने कार्य करू लागतं. हे वेटोळ्याला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने परत फिरवेल. पहा, अशा प्रकारे. मग काय होईल? त्यानंतर वेटोळे असे परत फिरेल घड्याळाच्या दिशेने, पुन्हा उलट्या दिशेने, पुन्हा घड्याळाच्या दिशेने, पुन्हा विरुद्ध दिशेने, आणि मग हेच सतत सुरू राहील. हे काही चांगलं नाही. ही काही मोटर आहे, हे एक पूर्ण चक्करही पूर्ण करत नाही. मग आता हे दुरुस्त कसं करायचं? हे घड्याळाच्या दिशेने सतत फिरत राहील याची खात्री करण्यासाठी आपल्याला काहीतरी करून हे सुनिश्चित करावं लागेल की जेव्हा आपण या स्थितीवर पोचतो तेव्हा या तारेवरचं बल खालच्या दिशेने कार्य करेल आणि निळ्या तारेवरचं बल वरच्या दिशेने कार्य करेल. तसं झालं तरच मग हे घड्याळाच्या दिशेने सतत फिरू शकेल. म्हणजेच आपल्याला या बलांची दिशा उलटी करावी लागेल आणि हे करण्यासाठी आपण डाव्या हाताचा नियम पुन्हा एकदा वापरूया. बलांची दिशा उलटी करण्यासाठी समजा इथे अंगठा खाली असला पाहिजे. हे करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिले, आपण आपली तर्जनी उलटी करू शकतो, म्हणजे आपण चुंबकीय क्षेत्राची दिशा उलटी करू शकतो. विद्युत प्रवाह तोच असू देऊ. हा एक प्रकार आहे. पण आपण तो करणार नाही, कारण चुंबकीय क्षेत्राची दिशा उलटी करणे हे फार सोपं नाही. आपल्याला ध्रुव वगैरे बदलावे लागतील आणि आपण ते आपोआप मग करू शकत नाही. पण हे साध्य करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे चुंबकीय क्षेत्र जसं आहे तसंच राहू देऊया, पण आपण विद्युत प्रवाहाची दिशा बदलूया. पहा, अशा प्रकारे. परिणामी आपले बल आता इथे खालच्या दिशेने प्रयुक्त होईल. जर आपण सगळीकडे विद्युत प्रवाहाची दिशा उलटी केली तर सगळीकडे बलाची दिशासुद्धा उलटी होईल. म्हणजे इथे बल खाली असेल आणि इथे बल वरच्या दिशेने असेल. आणि जर तुम्ही विचार करत असाल की आपण विद्युत प्रवाहाची दिशा कशी बदलू शकतो तर ते आपण लवकरच बघू. पण या स्थितीमध्ये ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला विद्युत प्रवाहाची दिशा ही बदलावी लागेल. चला, तर आपला हात आपण इथून काढून टाकला आहे. आता आपण विद्युत प्रवाहाची दिशा बदलू. त्यामुळे बलेसुद्धा बदलतील आणि मग त्यामुळे आपले वेटोळे हे घड्याळाच्या दिशेने अशा प्रकारे फिरेल. पहा, पण आता काय होत आहे? ही निळी तार उजवीकडे गेल्यानंतर त्यावरचं बल वरच्या दिशेने प्रयुक्त होत आहे आणि गुलाबी तारेवरचं बल हे खालच्या दिशेने प्रयुक्त होत आहे. त्यामुळे हे वेटोळे पुन्हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरेल. म्हणजेच काय, आता आपल्याला या बलांची दिशा पुन्हा उलटी करावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला विद्युत प्रवाहसुद्धा पुन्हा उलटा करावा लागेल. म्हणजे काय, तर प्रत्येक अर्ध्या फेऱ्यानंतर आपल्याला विद्युत प्रवाहाची दिशा ही बदलावी लागेल आणि मग त्यामुळे हे असं पुन्हा पुन्हा प्रत्येक अर्ध्या फेऱ्यानंतर बदललं की सतत गोल गोल एकाच दिशेने म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरत राहील. आता या ॲनिमेशनमध्ये आपण प्रत्येक अर्ध्या फेऱ्यानंतर थांबवला आहे व्हिडिओ, कारण आपल्याला हे समजायला सोपं व्हावं. पण खरं तर हे सातत्याने फिरत राहील.
आता आपल्याला तपासण्याची शेवटची गोष्ट म्हणजे याला बॅटरी कशी जोडायची आणि प्रत्येक अर्ध्या फेऱ्याला विद्युत प्रवाहाची दिशा उलटी कशी करायची. समजा आपण आपली बॅटरी घेतली आणि तिला 2 तारा जोडल्या आणि या तारा थेट आपल्या वेटोळ्याला जोडल्या. पहा अशा प्रकारे. तर वेटोळे फिरू लागल्यानंतर काय होईल? हे गोल गोल फिरेल आणि गुंतायला लागेल. स्वतःच भोवती गुंडाळ्या करायला लागतील या तारा. पहा अशा प्रकारे. आणि याशिवाय आपल्याला विद्युत प्रवाह उलटा करायचा होता ना, ते तर झालंच नाही. मग ते कसं करायचं? आपण ही बॅटरी उलटी करू शकतो. त्यामुळे विद्युत प्रवाहाची दिशा बदलेल, बले उलटी होतील आणि मग वेटोळे व्यवस्थित फिरत राहील. पण आता हे सगळं आपोआप कसं होईल? हे सगळं ऑटोमॅटिक कसं करायचं? तर हे करण्यासाठी आपण एक कम्युटेटर म्हणजे द्विपरिवर्तक नावाच्या उपकरणाचा वापर करू शकतो. तर कम्युटेटर म्हणजे काय? कम्युटेटर म्हणजे एक असं उपकरण असतं जे 2 अर्ध्या रिंग्सपासून अर्ध्या वलयांपासून बनलेलं असतं, ज्यांच्यामध्ये फट असते आणि 2 कार्बनचे बनलेले ब्रशेस या तारांना जोडलेले असतात. आणि हे ब्रशेस या रिंगच्या संपर्कात असतात, फक्त संपर्कात असतात, त्या रिंग्सला जोडलेले नसतात. त्यामुळे या ब्रशवरून ती रिंग सहज सरकू शकते, फिरू शकते. आणि मग या सगळ्या घटकांचा एकमेकांशी संबंध आल्यानंतर त्या सर्किटमधून, त्या परिपथातून विद्युत प्रवाह वाहू शकतो आणि मग वेटोळे फिरायला लागते. त्याच्याचबरोबर आपली रिंगसुद्धा फिरते, ही वलयसुद्धा फिरतात. पण ते 2 कार्बनचे ब्रशेस तिथेच असतात, स्थिर असतात. हे ब्रश त्या वलयावर घासत जातात, पण सगळा विद्युत प्रवाहासाठी लागणारा संपर्क मेंटेन करतात आणि त्यामुळे विद्युत प्रवाह चालू ठेवतात. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक अर्ध्या फेऱ्याला विद्युत प्रवाहाची दिशा कशी बदलते, कशी उलटी होते ते बघूया. सध्या हे गुलाबी वलय ह्या बाजूला जोडलेलं आहे, बॅटरीच्या धन टोकाला जोडलेलं आहे. त्यामुळे आपलं वेटोळं घड्याळाच्या दिशेने फिरतंय. पण आता इथपर्यंत आल्यानंतर काय होतं? गुलाबी वलय आता ऋण टोकाच्या संपर्कात येतं, बॅटरीच्या ऋण टोकाच्या संपर्कात येतं आणि निळं वलय हे बॅटरीच्या धन टोकाच्या संपर्कात येत आहे. त्यामुळे मग विद्युत प्रवाह जो आहे तो आपोआप उलट्या दिशेने पाहायला लागेल. बरोबर? इकडनं विद्युत प्रवाहाची दिशा बदलेल आणि ज्यामुळे बलेसुद्धा त्यांचीसुद्धा दिशा बदलतील. पहा अशा प्रकारे. आणि मग पुन्हा वेटोळे घड्याळाच्याच दिशेने फिरत राहील. आणि अशा प्रकारे प्रत्येक अर्ध्या फेऱ्यानंतर विद्युत प्रवाहाची दिशा ही सतत बदलत राहील. मग अशा प्रकारे आपण कम्युटेटर वापरून मोटरचे पूर्ण कार्य साध्य केले. तर मग आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो? आपण शिकलो की एक मोटर 2 चुंबक आणि 1 विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या वेटोळ्यापासून बनलेली असते. चुंबकीय क्षेत्र वेटोळ्यावर कार्य करते आणि त्याला फिरवते. महत्त्वाचे म्हणजे फिरत जाताना जेव्हा जेव्हा वेटोळे चुंबकीय क्षेत्राला काटकोनात होते तेव्हा तेव्हा आपल्याला विद्युत प्रवाहाची दिशा बदलायची असते. आणि हे करण्यासाठी आपण कम्युटेटर म्हणजे द्विपरिवर्तकाचा वापर करतो. कम्युटेटर हे धातूचे 2 वलय आणि 2 कार्बनचे ब्रशेस यांनी बनलेले असते. विद्युत प्रवाहाची दिशा बदलल्यामुळे बलांची दिशासुद्धा बदलते आणि म्हणून मग मोटर एकाच दिशेने सतत फिरत राहते आणि आपण विजेचे रूपांतर फिरत्या गतीमध्ये करू शकतो, रोटेशनल मोशनमध्ये करू शकतो. जर आपल्याकडे पुरेसा विद्युत प्रवाह असेल आणि वेटोळे आणि चुंबक पुरेसे मजबूत असतील तर आपण पंखा किंवा वॉशिंग मशीन किंवा ड्रिल मशीन सारखे आपल्याला हवे ते उपकरण जोडू शकतो आणि विजेचा वापर करून त्याला फिरवू शकतो.